नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत वडा सांबर। त्यासाठी आपण इथे चार बटाटे त्यात आपण पाणी घातले। त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपण ते गॅसवर ठेवणार आहोत। नुसते गॅस ऑन केला, गॅसवर कुकर ठेवले। गॅस बारीक आचेवर ठेवून बटाटे शिजवून त्यानंतर आपण मिक्सर करणार आहोत। त्यामध्ये मिरच्या, लसूण, जिरं, आले, कोथिंबीर इतकं टाकून आपण त्याचा मिक्सर करून घेणार आहोत। त्यानंतर सांबारसाठी आपण इथं मसाला तयार करणार आहोत। कांदा, टोमॅटो, लसूण, त्यानंतर कुकरमध्ये डाळ, मीठ, पाणी ओतून शिजवून घ्यायचं। त्यानंतर बटाट्याची भाजी, त्यामध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट टाकून भाजून घ्यायचं। त्यानंतर हळद टाकायची आणि आपण उकडलेले बटाटे त्यात टाकून परतून घ्यायचं। त्यानंतर आपण पीठ बनवलं आहे, त्या पिठात आपले वडे टाकून तळून घ्यायचं। हे बघा कसे छान वडे तळलेले आहेत। या पिठामध्ये हळद, मीठ असं पीठ तयार बनवलेलं आहे आपण। पीठ छान असं एकसारखं फेटून घ्यायचं। त्यामध्ये हळद, ओवा, मीठ, पाणी इतकं टाकून घ्यायचं। पीठ बनल्यानंतर आपण ते सांबारसाठी खडा मसाला आणि आपण जो मसाला भाजून घेतलेला त्याची ग्रेव्ही टाकणार आहोत। मस्तपैकी हा मसाला तेलात परतून घ्यायचा। मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण गरम मसाला, हळद, लाल तिखट इतकं सामान आपण टाकून घेणार। त्यानंतर पाणी ओतून त्याची एक उकळी काढून त्यावर कोथिंबीर टाकणार आहोत। त्यानंतर आपले पाव आपण भाजून घेणार आहोत। छानपैकी तव्यात बटर लावून आपण हे पाव भाजून घेत आहोत। हे तयार झाले आपले वडा सांबार।